श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे बायकोचा तणाव. सकाळचे 7 वाजले होते. प्रिया, चहा झाला का? हॉलमधून सासऱ्यांचा आवाज आला. हो बाबा, आत्ताच आणते. प्रिया किचनमधून उतरली. गॅसवर पोहे, बाजूला मुलांसाठी डब्यांची भाजी, चहाचा उकळणारा वास आणि सिंकमध्ये भांडी. तिचे हात कामात होते, पण चेहऱ्यावर शांत हसू. नवरा अमोल तयार होत होता. प्रिया, माझा टिफिन ठेवला का बॅगेत? हो, आणि आज लंचला तुझी आवडती पनीरची भाजी आहे. ती हलकसं हसली. वा, माझी बायको बेस्ट आहे. अमोलने तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती हसली, पण ते हसू थोडंसं जबरदस्तीचं होतं. हे कुणाच्याच लक्षात आलं नाही. दुपार. घर शांत झालं होतं. मुलं शाळेत, अमोल ऑफिसला, सासू सासरे त्यांच्या खोलीत विश्रांती घेत होते. प्रिया हात धुवून सोफ्यावर बसली. तिच्या शेजारी मोबाईल होता. 3 सेकंद विचार आणि मग तिने स्क्रीन अनलॉक केली. इंस्टाग्राम. पहिलं स्टेटस. फायनली प्रोमोटेड ॲज सिनियर मॅनेजर. हार्ड वर्क पे ऑफ. तिची कॉलेज फ्रेंड पूजा. दुसरं, गोव्याच्या बीचवर फोटो. कॅप्शन, लाईफ इज ब्युटिफुल. तिसरं, न्यू कार इन द फॅमिली. प्रिया एकामागून एक स्टेटस बघत राहिली. तिच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू कमी होत गेलं. ती स्वतःशी पुटपुटली, सगळे किती पुढे गेले आणि मी. तिने स्वतःच्या हाताकडे पाहिलं. मैद्याचे डाग, मसाल्याचा वास, कामाने खरखरलेली त्वचा. मी काय करते आहे आयुष्यात? फक्त घरकाम. तिनं मोबाईल बाजूला ठेवला, पण मनातली तुलना बंद झाली नाही. सायंकाळ. मुलं धावत आली. आई, आज मला स्टार मिळाला. मुलगा आनंदाने ओरडला. खूप छान, ती म्हणाली, पण तिचं लक्ष मोबाईलकडे होतं. मुलगा थोडा थांबला. आई, तू ऐकत नाहीयेस ना? ती दचकली. ऐकते रे, पण खरंच ती ऐकत होती का? रात्री अमोलने विचारलं, आज काय झालं? तू थोडी शांत दिसतेस. काही नाही, नेहमीसारखं उत्तर. काही नाही म्हणजे 2 दिवसापासून तू वेगळी वाटतेस. ती अचानक चिडली. तुला काय कळणार? दिवसभर ऑफिस, मित्र, बाहेरचं जग. माझं काय? अमोल गोंधळला. प्रिया, मी काही चुकलो का? ती काही बोलली नाही. रात्री ती झोपायचा प्रयत्न करत होती, पण मोबाईल हातात होता. स्क्रोल स्क्रोल स्क्रोल. तिच्या डोळ्यात पाणी आलं. मी फक्त हाऊसवाईफ आहे, त्या शब्दांनी तिच्या मनात घर केलं. दुसऱ्या दिवशी सकाळ. ती पुन्हा नेहमीसारखी उठली, कामं केली, हसली, पण आतून रिकामेपणा वाढत होता. ती आरशासमोर उभी राहिली. मी कोण आहे? माझी ओळख काय? पूर्वीची प्रिया आठवली. कॉलेजमध्ये हुशार, स्पर्धांमध्ये भाग घेणारी, स्वप्न पाहणारी. आता घराच्या 4 भिंतीमध्ये मर्यादित. मोबाईल तिचा साथीदार झाला होता, पण तोच तिच्या मनात विष पेरत होता. एक दुपार. तिने तिच्या जुन्या मैत्रीण राधाला मेसेज केला. कशी आहेस? तुझं आयुष्य खूप छान चाललंय ना? राधाने उत्तर दिलं, हो, बरं चाललंय, पण खूप ताण आहे ग. ऑफिसचं प्रेशर, बॉसची भीती. कधी कधी वाटतं सगळं सोडून द्यावं. प्रिया थबकली. मग तू इतकी आनंदी कशी दिसते स्टेटसला? राधा हसली. अगं, स्टेटसला कोण दुःख टाकतं? तो दिवसातला एक चांगला क्षण असतो. प्रिया शांत झाली. तिच्या मनात विचारांची गर्दी झाली. म्हणजे मी ज्या गोष्टी पाहते त्या पूर्ण सत्य नाहीत, पण तरीही ती पुन्हा मोबाईल उघडते. तुलना पुन्हा सुरू. तिचं मन आता जास्त अस्थिर होतं. ती मुलांवर चिडू लागली, अमोलशी कमी बोलू लागली. एक दिवस अमोलने पाहिलं
ती किचनमध्ये उभी राहून रडत होती. प्रिया, तो घाबरला. काय झालं मला सांग. ती पहिल्यांदा जोरात रडली. मला माहीत नाही काय होतंय मला, पण मी आनंदी नाही. तो शांतपणे तिच्या जवळ बसला. तुला काय कमी आहे तो विचारत होता, पण दोष देत नव्हता. ती उत्तर देऊ शकली नाही, कारण प्रश्न बाहेरचा नव्हता, तो आतला होता. रात्री ती झोपली नाही. तिच्या मनात एकच वाक्य घुमत होतं, मी फक्त हाऊसवाईफ आहे. तिला वाटू लागलं तिचं आयुष्य साधं आहे म्हणून ते कमी आहे. पण खरंच तसं होतं का? सकाळी ती मोबाईल हातात घेते, पण यावेळी स्क्रीनमध्ये स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. डोळ्याखाली काळी वर्तुळे, थकलेला चेहरा. ती हळूच पुटपुटते, मी स्वतःलाच हरवत चालले का? कॅमेरा कल्पनेत तिच्या विचारांवर थांबतो. तिच्या आयुष्यात सगळं असूनही तणावाची सावली पसरू लागली होती. सकाळ झाली होती, पण प्रियाच्या मनात रात्र अजूनही संपली नव्हती. अलाराम वाजला. ती उठली. शरीर उठलं, पण मन नाही. किचनमध्ये हात चालू होते, पोळ्या, भाजी, डबे. पण तिचं लक्ष वारंवार किचनच्या स्लॅबवर ठेवलेल्या मोबाईलकडे जात होतं. नवीन नोटिफिकेशन. ती स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न करत होती. नको, आज नाही बघायचं. पण हात आपोआप मोबाईलकडे गेला. स्क्रीनवर हसू, प्रवास, सेलिब्रेशन, प्रमोशन, फोटोशूट. तिच्या मनात पुन्हा तीच टोचणी, मी काय करते आहे. दिवसभर ती काम करत होती, पण आता तिच्या हालचालींमध्ये उत्साह नव्हता. मुलगी म्हणाली, आई, आज तू माझ्या प्रोजेक्टला मदत करणार ना? हो ग, ती म्हणाली, पण आवाजात ऊब नव्हती. मुलीने हळूच विचारलं, आई, तू आजकाल जास्त हसत नाहीस? त्या छोट्याशा वाक्याने प्रियाच्या मनात काहीतरी हललं, पण तिने ते दाखवलं नाही. सायंकाळी अमोल ऑफिसमधून आला. प्रिया, आज ऑफिसमध्ये खूप टेन्शन होतं, पण तुझ्याशी बोललं की बरं वाटतं. ती हॉलमध्ये बसून मोबाईल स्क्रोल करत होती. हां, एवढंच उत्तर. अमोल थोडा थांबला. तू ठीक आहेस ना? ती चिडली. तुम्हाला सगळं मिळतं ना बाहेर, लोकांमध्ये राहता, काहीतरी करता, माझं काय? प्रिया, तो शांतपणे म्हणाला, तुझं काम कमी आहे का? तू घर सांभाळतेस, मुलं सांभाळतेस. हो, फक्त घर. ती जोरात बोलली. फक्त स्वयंपाक, भांडी, कपडे, एवढंच. घरात काही क्षण शांतता पसरली. अमोलला तिचा राग नाही, तिचं दुःख दिसत होतं. त्या रात्री प्रिया खूप रडली. मोबाईल हातात घेऊन ती स्वतःच्या जुन्या फोटोकडे बघत होती. कॉलेजमधली ती, स्टेजवर उभी, पुरस्कार घेताना मी अशी होते. ती पुटपुटली, आता मी कोण आहे? दिवस जात होते. तिची झोप कमी होत होती. भूक लागत नव्हती. ती एकटी बसून विचार करत राहायची. तुलना, तुलना. ती फक्त तुलना करत बसायची. तिला वाटायचं इतर सगळे पुढे गेले, ती मागे राहिली. एक दुपार ती किचनमध्ये उभी होती. गॅस सुरू होता, पण तिचं लक्ष नव्हतं. भाजी जळली. सासूने आवाज दिला, प्रिया, काय करतेस? लक्ष कुठे आहे तुझं? ती दचकली. तिला स्वतःवर राग आला. मी इतकी का बदलले? त्या संध्याकाळी अमोलने ठरवलं, आता काहीतरी करायलाच हवं. तो तिच्याजवळ बसला. प्रिया, आपण डॉक्टरकडे जाऊया. ती चिडली. मी वेडी आहे का? नाही, तो शांतपणे म्हणाला, पण तू आनंदी नाहीस आणि मला तुझा त्रास पाहवत नाही. तिच्या डोळ्यात पाणी आलं. मलाच कळत नाही मला काय होतंय. दुसऱ्या दिवशी ते डॉक्टरकडे गेले. डॉक्टर मध्यमवयीन, शांत स्वभावाचे. ते हळू आवाजात म्हणाले, प्रिया,
तू मला सगळं सांग. तुला काय वाटतंय? ती काही क्षण गप्प राहिली. मग हळूहळू शब्द बाहेर पडू लागले. मला वाटतं मी काहीच साध्य केलं नाही. माझ्या मैत्रिणी खूप पुढे गेल्या. मी फक्त घरात आहे. डॉक्टर शांतपणे ऐकत होते. तू दिवसभर किती वेळ मोबाईल वापरतेस? ती लाजली. खूप. कदाचित 4-5 तास. आणि त्यावेळेस तू काय बघतेस? त्यांचे स्टेटस, त्यांचं आयुष्य. डॉक्टर थोडं हसले. तुला माहीत आहे का स्टेटस म्हणजे काय? ती गोंधळली. तो दिवसातला एक चांगला क्षण असतो. कोणी त्यांचा संघर्ष दाखवत नाही. ज्यांची तू तुलना करतेस ना, ते पूर्ण चित्र नाही. ती शांत झाली. डॉक्टर पुढे म्हणाले, तुला 2 गोष्टी करायच्या आहेत. 1. मोबाईलचा वेळ कमी करायचा. 2. स्वतःसाठी वेळ द्यायचा. दररोज गार्डनमध्ये चालायला जा. नवीन काही कला शिक. तुझी ओळख फक्त हाऊसवाईफ नाही. घर सांभाळणं हे कमी काम नाही. पण जर तुला स्वतःसाठी काही करायचं असेल तर ते कर. अमोल तिच्याकडे पाहत होता. पहिल्यांदा त्याला जाणवलं ती किती आतून तुटली आहे. घरी येताना कारमध्ये शांतता होती. अमोल म्हणाला, मी तुझ्यासोबत आहे. तुला जे करायचं असेल ते कर. तिच्या डोळ्यात अश्रू होते. मी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं नाही. तो हसला. आपण दोघंही समजून घेत नव्हतो. त्या रात्री प्रिया बेडवर बसली. मोबाईल हातात घेतला. ती इंस्टाग्राम उघडणार होती, पण थांबली. तिने नोटिफिकेशन ऑफ केलं. स्क्रीन बंद. ती खिडकीजवळ बसली. बाहेर शांत रात्र होती. तिला जाणवलं ती इतके दिवस बाहेरच्या जगाकडे पाहत होती, पण स्वतःकडे नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ती लवकर उठली. सूर्य नुकताच उगवत होता. तिने डबे तयार केले. सासू सासऱ्यांना चहा दिला व नंतर ती जवळच्या गार्डनमध्ये गेली. वारा हलका होता. झाडांची सळसळ. तिने खोल श्वास घेतला. मनात एक विचार आला, कदाचित मी अजूनही उशीर केलेला नाही. ती गार्डनच्या बेंचवर बसून स्वतःशी म्हणाली, मी दुसऱ्यांच्या स्टेटसवर माझं आयुष्य मोजत होते, पण माझं आयुष्य ही एक सुंदर कथा आहे. आता तिच्या बदलाची सुरुवात झाली होती, पण प्रवास अजून बाकी होता. प्रिया गार्डनच्या बेंचवर बसलेली. हात आपोआप पर्सकडे गेला. मोबाईल आहे का ते तपासण्यासाठी. क्षणभर तिला वाटलं, घेऊ का? फोटो काढेन, स्टेटस टाकेन. पण तिने पर्स बंद केली. नको, आज नाही. ती गार्डनमध्ये चालू लागली. हिरव्या गवतावर दवबिंदू चमकत होते. थोडा वेळ चालल्यानंतर ती परत बेंचवर बसली. पहिल्यांदा तिला जाणवलं, इतके दिवस ती जगाकडे स्क्रीनमधून पाहत होती. आज ती प्रत्यक्ष बघते आहे. तिने खोल श्वास घेतला, पण मन अजून शांत नव्हतं. आता सगळे जिममध्ये फोटो टाकत असतील, ऑफिसला जात असतील. मी इथे बसून काय करते आहे? विचार अजूनही पाठ सोडत नव्हते. घरी परतल्यावर सगळं नेहमीसारखं होतं. मुलं शाळेला गेलेली. अमोल ऑफिसला जात होता. अमोल जाताना थांबला. आज तू वेगळी दिसतेस. कशी? थोडी शांत. ती हलकसं हसली. गार्डनला गेले होते. गुड. रोज जा. त्याच्या आवाजात आधार होता, दडपण नव्हतं. पहिले काही दिवस खूप कठीण गेले. मोबाईल हातात घ्यायची सवय, नोटिफिकेशन चेक करायची सवय. ती स्वतःशी बोलायची, प्रिया फक्त 5 मिनिट. पण 5 मिनिट कधी 50 व्हायची कळायचं नाही. एक दिवस तिने स्वतःवर रागाने मोबाईल बेडवर फेकला. मी एवढी कमकुवत का आहे? तिच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवशी गार्डनमध्ये चालताना तिच्या शेजारी एक ओळखीचा आवाज आला. प्रिया. ती वळली. नेहा, कॉलेजमधली मैत्रीण.
नेहा नेहमी सोशल मीडियावर चमकत असायची. परदेश प्रवास, ब्रँडेड कपडे, मोठी कंपनी. अगं, तू इथे? नेहा हसली. हो, चालायला येते. दोघी बेंचवर बसल्या. प्रिया म्हणाली, तुझं आयुष्य खूप छान चाललंय ना? नेहा काही क्षण गप्प राहिली. मग ती हसली. पण ते हसू वेगळंच होतं. छान दिसतं. म्हणजे? नेहाने हलक्या आवाजात सांगितलं. ऑफिसचा ताण इतका असतो की रात्री झोप लागत नाही. घरच्यांसाठी वेळ नाही. आई आजारी आहे, पण मी तिच्याजवळ नसते. प्रियाच्या डोळ्यात आश्चर्य. पण तू इतकी आनंदी दिसते स्टेटसला. नेहा हसली. प्रिया, कोण दुःख दाखवतं सोशल मीडियावर? त्या वाक्याने प्रियाच्या मनात काहीतरी तुटलं आणि काहीतरी तयारही झालं. त्या संध्याकाळी ती आरशासमोर उभी राहिली. मी स्वतःचं आयुष्य फक्त बाहेरून पाहिलं, आतून नाही. तिला जाणवलं ती स्वतःला कमी समजत होती, कारण ती दुसऱ्यांच्या हायलाईट रील बघत होती. ती हळूहळू स्वतःसाठी वेळ काढू लागली. दुपारी 1 तास मोबाईलशिवाय. तिने तिची जुनी वही काढली. कॉलेजमध्ये लिहिलेल्या कविता. ती वाचताना तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. मी अजूनही तीच आहे, फक्त विसरले होते. एक दिवस मुलगी म्हणाली, आई, तू पुन्हा गाणं गात नाहीस का? प्रिया थांबली. कॉलेजमध्ये ती गायची. मी आत्ता? हो ना आई. त्या दिवशी रात्री तिने हळू आवाजात गाणं म्हटलं. अमोल हॉलमध्ये ऐकत होता. तो आत आला. तू इतकं सुंदर गातेस आणि मला माहीतच नव्हतं. ती लाजली. मीच विसरले होते. हळूहळू ती छोट्या गोष्टी करू लागली. ऑनलाईन एक छोटा कोर्स जॉईन केला, बेकिंगचा. पहिल्यांदा केक बनवला, थोडा जळला. ती स्वतःवर हसली. परफेक्ट नसला तरी माझा आहे. पण बदल सरळ नव्हता. काही दिवस पुन्हा तिला तुलना वाटायची. एक दिवस तिने पुन्हा इंस्टाग्राम उघडलं. एका मैत्रिणीने नवीन बुटीक सुरू केलं होतं. क्षणभर तिच्या मनात पुन्हा टोचलं, मी काहीच मोठं करत नाही. पण यावेळी ती थांबली. मोबाईल बंद केला. खिडकीतून मुलांना खेळताना पाहिलं. मुलगी पडली, पुन्हा उठली, हसली. तिला जाणवलं, जीवनात पडणं नैसर्गिक आहे, पण उठणं महत्त्वाचं. त्या रात्री ती अमोलजवळ बसली. मी खूप बदलले होते ना? तो शांतपणे म्हणाला. तू हरवली होतीस, पण आता परत येते आहेस. तिच्या डोळ्यात अश्रू होते. मला वाटायचं मी काहीच नाही. अमोलने तिचा हात धरला. तू या घराचा केंद्रबिंदू आहेस, पण जर तुला स्वतःसाठी काही करायचं असेल तर मी आहे. त्या शब्दांनी तिच्या मनात ऊब आली. दुसऱ्या दिवशी गार्डनमध्ये ती बेंचवर बसली होती. यावेळी तिच्या चेहऱ्यावर शांतता होती. ती विचार करत होती, मी फक्त हाऊसवाईफ नाही, मी आई आहे, मी पत्नी आहे, मी गाणारी मुलगी आहे, मी शिकणारी स्त्री आहे. तिने ठरवलं, ती तिचं गाणं आणि बेकिंग दोन्ही सुरू ठेवेन. मोबाईल वापरेल, पण स्वतःला हरवून नाही. ती घरी येऊन मोबाईल उघडते. यावेळी ती स्टेटस बघत नाही. ती स्वतःचा एक साधा फोटो काढते. गार्डनमध्ये घामेजलेली पण हसरी. कॅप्शन लिहिते, आज स्वतःसाठी चालले. पोस्ट करताना तिचं मन हलकं होतं, कारण यावेळी ती तुलना करत नव्हती. ती स्वतःला शोधत होती. रविवारची सकाळ. प्रिया खिडकीजवळ उभी होती. सूर्यकिरण हळूहळू घरात पसरत होते. पूर्वी या वेळेला तिच्या हातात मोबाईल असायचा. आज तिच्या हातात चहाचा कप होता आणि चेहऱ्यावर शांत हसू. ती स्वतःशीच म्हणाली, मी बदलते आहे आणि हा बदल मला आवडतो आहे. मुलं उठली. आई, आज पण गार्डनला जाणार का? मुलगी विचारते. हो ग, आणि आज तूही येणार माझ्यासोबत. मुलीच्या चेहऱ्यावर आनंद चमकला. अमोल
हॉलमध्ये बसून हे सगळं पाहत होता. त्याच्या मनात समाधान होतं. त्याची प्रिया परत येत होती. गार्डनमध्ये चालताना प्रिया विचार करत होती. काही महिन्यापूर्वी ती स्वतःला कमी समजत होती. आज ती स्वतःला स्वीकारत होती. तिला जाणवलं तिच्या आयुष्यात काही कमी नव्हतं. कमी होतं ते तिचं स्वतःवरचं प्रेम. त्या दुपारी तिने एक निर्णय घेतला. ती सगळ्यांना हॉलमध्ये बोलावते. अमोल, मुलं, सासू सासरे. ती थोडी घाबरलेली होती, पण ठाम. मला काही बोलायचं आहे. सगळे तिच्याकडे पाहत होते. तिने खोल श्वास घेतला. मी काही महिन्यापासून खूप बदलले होते. मी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं. मुलांच्या छोट्या आनंदात सहभागी झाले नाही. अमोल, तुझ्याशी बोलणं टाळलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. मला वाटायचं मी काहीच नाही. मी फक्त घरातली बायको आहे. घरात शांतता. मुलगी धावत आली आणि तिच्या मिठीत शिरली. आई, तू बेस्ट आहेस. अमोल तिच्या जवळ बसला. तू कधीच फक्त नव्हतीस. तू आमचं सगळं आहेस. सासूनेही हळू आवाजात म्हटलं, घर चालवणं हे छोटं काम नाही ग. प्रियाच्या मनावरचं ओझं हलकं झालं. त्या रात्री ती आणि अमोल बाल्कनीत बसले होते. थंड वारा वाहत होता. मी इतकी तुलना का करत होते ती विचारते. अमोल शांतपणे म्हणाला, कारण तू स्वतःला विसरली होतीस. ती हसली. आता मी स्वतःला पुन्हा शोधते आहे. काही दिवसांनी प्रिया तिचा छोटासा बेकिंग क्लास सुरू करते. पहिल्या दिवशी फक्त 2 स्त्रिया येतात. तिला थोडी निराशा वाटते, पण मग ती स्वतःशीच म्हणते, मोठं नाही पण माझं आहे. हळूहळू तिच्या केकची चर्चा होऊ लागते. मुलं अभिमानाने म्हणतात, ही आमच्या आईची रेसिपी आहे. एक दिवस ती मोबाईल हातात घेते, पण यावेळी तुलना नाही. ती एक छोटा व्हिडिओ रेकॉर्ड करते. कॅमेरा समोर ठेवून ती बोलते. कधी कधी आपल्याला वाटतं की आपलं आयुष्य साधं आहे. आपण फक्त घर सांभाळतो. पण लक्षात ठेवा, दुसऱ्यांच्या स्टेटसवर दिसणारा आनंद हा त्यांच्या दिवसातील एक छोटा क्षण असतो. त्यांच्या संघर्षाची, त्यांच्या अश्रूंची आपल्याला कल्पना नसते. मी माझं आयुष्य दुसऱ्यांच्या फोटोवर मोजत होते आणि त्यात मी स्वतःला हरवत होते. ती हसते. आज मला समजलं, मी फक्त हाऊसवाईफ नाही. मी माझ्या घराची ताकद आहे आणि मी स्वतःची ओळख आहे. ती व्हिडिओ पोस्ट करते. 2 दिवसांनी तिच्या व्हिडिओवर खूप कमेंट येतात. ताई, हे अगदी माझ्यासारखं आहे. मलाही असंच वाटत होतं. धन्यवाद. डोळे उघडले. ती कमेंट्स वाचताना भावूक होते. अमोल तिच्याकडे पाहून म्हणतो, तुझ्या अनुभवाने दुसऱ्यांनाही बळ दिलं. एक संध्याकाळ. मुलं तिच्यासाठी एक छोटंसं कार्ड बनवतात. त्यावर लिहिलेलं असतं, वर्ल्ड बेस्ट मॉम. तिच्या डोळ्यात अश्रू येतात. पूर्वी ती दुसऱ्यांच्या आयुष्यातला मोठेपण शोधत होती. आज तिच्या स्वतःच्या घरात तिला तिचं महत्त्व दिसत होतं. रात्री ती आरशासमोर उभी राहते. पूर्वी जसा प्रश्न विचारला होता, मी कोण आहे, आज ती स्वतःला उत्तर देते. मी प्रिया आहे. मी अपूर्ण नाही. मी इतरांसारखी नाही, कारण मी आहे. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता. काही महिन्यानंतर तिचा बेकिंग क्लास चांगला चालू असतो. ती गार्डनला जातेच, गाणं गातेच, मुलांसोबत खेळतेच, मोबाईल वापरते, पण मर्यादेत. आता ती स्टेटस पाहते तेव्हा हसते, कारण तिला माहीत आहे प्रत्येकाच्या आयुष्यात न दिसणाऱ्या गोष्टी जास्त असतात. तुमच्याकडे जर सगळं असूनही आनंद नाही असं वाटत असेल, तर कदाचित तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत असाल. स्वतःचं आयुष्य जगा. तुमचा आनंद शोधा, कारण दुसऱ्यांच्या स्टेटसवर तुमची किंमत ठरत नाही. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास कथेला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.